नका हां सर किती वर्ष झाले आपल्याला विळा धरलेला आहे? मांगीलाल भाऊ, आता 1996 साली मी पहिल्यांदा विळा हातात धरला होता, बरोबर आहे. हो सर. त्यानंतर आता 2026 आहे. म्हणजे सर आपल्याला झाले 30 वर्षाच्या बाद सरनं हो हो विळा हो धरला. आणि बघा आपलं सर तूर कापताना कसं आणि ते तिकडल्या आपण आता 6 ओळी कापल्या, त्यापैकी आपण एक 2 ओळी माझ्या आणि 4 ओळी तुमच्या. सर आता ही तूर मोठी हां, आहे. तर तुमच्या मित्रांनो याच्यापेक्षा दोघांपेक्षा मांगीलाल भाऊपेक्षा थोडा मागं राहा तुम्ही, कारण आता सवय म्हणजे लय दिवस झाले हात दुखतो आहे, पण तरी जुना अनुभव जे आहे तर त्या जुन्या अनुभवावर ते सोनाचं आहे सर. तर आता त्या जुन्या अनुभवावर आपली तूर सोंगणं मित्रांनो आजही चालू आहे. जुनं ते सोनं आहे. हां. आणि आपण जे आहे 30 वर्षाचं 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा तूर मोडा लागली, तूर कापण्याचा 10% राहा लागले. तर बघू शकता यावर्षी तूर आपली बरी आली. म्हणजे एवढं सगळं संकट असताना देखील हे आता 2-3 झाडं आम्ही तोडले. तर यामध्ये आपण शेंगोट बघू शकता, माल बघू शकता. तर त्या खालच्या त्या खुटीला याचं वजन पण म्हणजे कवर होत नाही एवढं. हे छान आली मित्रांनो, म्हणजे समाधान आहे. कारण 30% आपली मांगीलाल भाऊ डुकरानं खाल्ली, बरोबर आहे. तर एवढं सगळं आपलं नुकसान असून देखील आज आपली तूर चांगली आहे. आणि याचा आपल्याला अनुभव आहे. तर खत वगैरे जे आपण वेळेवर नियोजन केलं, खत आणि फवारणी वेळेवर जर दिली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला म्हणजे ॲव्हरेजमध्ये फरक पडतो. हां, तरी आपली किती टक्के डुकरान खाल्ली मांगीलाल भाऊ यावर्षी? डुकरानं आपले हां 25% डुकरानं खाल्लेले आहे सर. हां, आणि काही एरियात तर एकंदरीत 20% आपले धुवारीनं मार्ग बसला. दुवारीनं. तरी मित्रांनो बघू शकतो. आता हे बघा तुम्ही, एका झाडाला जे शेंगोट आहे, हे आता एकच झाड तोडतो आहे, तरी सगळ्या झाडाला जे शेंगा आहेत तर त्या छान आहेत. आणि हे तुम्ही आता आम्ही 3-4 झाड तोडले, त्या 3-4 झाडातच आपलं. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आता तूर सोंगण्याचा हा जो अनुभव आहे आपला, तर खूप दिवसानंतर आपली तूर सोंगणी आणि विळा बरेच दिवस झाले हा हातात घेतला आहे 1996 नंतर. सर छान कापा लागलं, छान कापा लागलं. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, जास्त तूर दाट पेरण्यापेक्षा जर आपण समजा थोडी पातळही असली, थोडी ती निघल्यानंतर जर आपण विरळ केली, आपण बघू शकता हे एकच म्हणजे झाड आहे. आणि या एकाच झाडाला एकंदरीत आपण ब्रँचेस बघू शकतो आणि शेंगाही आपण बघू शकतो. हे तुम्हाला इकडं असं दाखवतो. आणि याचा जे आकार आहे खोडाचा, थोडासा खाली करा, हे आपल्याला दिसेल. तर आपण खोडाचा मित्रांनो याचा आकार बघू शकता. साईडला 2 झाडं आहेत आणि हे थोडं डुकरानं लावल्यामुळं साईडचं झाड आपण बघू शकतो. आणि सगळा जो एकंदरीत याला लागलेल्या शेंगा आहे, म्हणजे पातळ असून व्यवस्थित जर नियोजन केलं या मांगीलाल भाऊ इकडून, सर आहे की नाही. तर कसं वाटतं तुम्हाला? याले शेंगा आहे सर 1000च्या वरच आहे सर. हा, 1000च्या वर आहे. 1000च्या वरच शेंगा आहे एका झाडाले. हा हा. ते पतलं झाड होतं. आणि डुकरानंही नुकसान केल्यानंतर पाहतो आपण की जर पातळ झाड असलं, डुकरानं टक्कर मारली पण हे झाड वाकला नाही आपला. म्हणजे डुकर देखील इथं हे झालेलं आहे. हा, डुकरानं टक्कर तर मारली. अशा परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा माल बघा मित्रांनो, आता सोंगणं चालू आहे. म्हणून इकडं थोडी विरळ झाली होती, परंतु याचा एक हा नमुना आहे की याच्यामध्ये एवढी तूर ही वाढली होती की आपण कुठलीच वाई नाही केली याच्यामध्ये, है ना. वाई नाही केलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता म्हणजे ही तूर बघताना खरोखरच जर ती पातळ असेल म्हणजे हे 5 झाडाची बरोबरी आपलं एकच झाड करते. आणि आजही त्याचं पाहतो आपण की पानंही देखील आहे, कुठं कतरलेले नाही, काही जास्त अळी याच्यावरती आलेली नाही. तर अशा पद्धतीनं धन्यवाद. ठीक आहे.